नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत आरोग्यासाठी पौष्टिक असे गुळाचे रोट. चला तर मग बघूया याची सोपी रेसिपी आणि काही खास टिप्स. एका पातेल्यात पाणी घेऊन त्यात गुळ विरघळून घ्या. हे पाणी जास्त उकळू नका, फक्त गुळ विरघळला की गॅस बंद करा. त्यानंतर हे पाणी गाळून घ्या, जेणेकरून त्यात खडे किंवा कचरा राहणार नाही. आता इथे मी अर्धा वाटी साजूक तूप घेतलेलं आहे, तर आपण ते कढईत टाकून चांगलं गरम करून घेऊया. आता या गरम तुपामध्ये आपण 1 वाटी रवा घेऊया आणि मंद आचेवर त्याला भाजून घेऊयात. पीठ भाजताना घाई करू नका. पिठाचा रंग हलका बदामी होईपर्यंत ते भाजून घ्या. आता यात आपण पाऊण वाटी गव्हाचं पीठ टाकूया आणि ते छान मंद आचेवर भाजून घेऊयात. पीठ चांगलं खरपूस भाजून घ्या, म्हणजे रोट चांगले खुसखुशीत होतात. आता यात आपण थोडी खसखस टाकून ते परतून घेऊया. भाजलेलं पीठ आता आपण एका परातीमध्ये काढून थंड व्हायला ठेवूयात. पीठ थंड झाल्यावर त्यात थोडी वेलची पूड आणि चवीनुसार मीठ टाकून ते चांगलं मिक्स करून घेऊया. त्यात गुळाचं पाणी टाकून हळूहळू मिक्स करून घेऊयात. हे मिश्रण जास्त मऊ मळू नका. पीठ थोडं घट्टसर ठेवलं की रोट छान खुसखुशीत होतात. पीठ जास्त सैल झालं तर रोट मऊ पडण्याची शक्यता असते. आता हे थोडंसं मळून एकजीव करून घेऊयात. पिठाचे मध्यम आकाराचे गोळे करून ते हाताने किंवा पळपटावर छान गोल थापून घ्या. खूप जोरात न दाबता हलक्या हाताने थापा, म्हणजे रोट सर्व बाजूनी एकसारखा तयार होईल. आता यावर थोडे बारीक कापलेले काजू बदाम आणि थोडी खसखस पसरून घ्या. आता आपण बनवलेले रोटचे गोळे हाताने थोडे पसरून घेऊयात आणि ड्रायफ्रूट्सवर ठेवून छानपैकी हलक्या हाताने ते नीट थापून घेऊयात, म्हणजे त्याला छान आकारही येईल आणि ड्रायफ्रूट्स त्याला चिटकून बसतील. जर तुम्हाला तुमचे रोट मिठाईच्या दुकानात मिळतात तसे एकदम परफेक्ट गोल हवे असतील तर एखादी धारदार वाटी किंवा डब्याचं झाकण वापरा आणि थापलेल्या रोटवर हे झाकण ठेवून जास्तीचं पीठ काढून टाका. यामुळे तुमचे सगळे रोट एकाच आकाराचे दिसतील. बघा, या ड्रायफ्रूट्समुळे तर याची शोभा अजूनच वाढली आहे. खरंच बनवून होण्याआधीच किती छान दिसतोय ना हा रोट. आता आपण तव्यावर तूप टाकूयात. तूप छानपैकी सगळं तव्याला पसरलं पाहिजे. आता एक एक करून ते रोट तव्यावर ठेवूयात. गॅसची फ्लेम मोठी करू नका, मंद आचेवरच ते भाजून घ्या, नाहीतर रोट वरून जळतील आणि आतून कच्चे राहतील. रोट चांगले खरपूस भाजलेले आहेत. आता आपण एक एक करून पलटी करून घेऊयात आणि दुसऱ्या साईडनी मंद आचेवर 7 ते 8 मिनिटं चांगले खरपूस भाजून घेऊया. रोट कधीही घाईत भाजू नका. गॅसची फ्लेम मंदच ठेवा, जेणेकरून रोट आतपर्यंत नीट शिजतील. शक्यतो लोखंडी किंवा जाड बेसच्या तव्याचा वापर करा. यामुळे रोट करपतही नाहीत आणि अगदी समान भाजले जातात. रोट भाजून झाल्यावर ते पूर्णपणे गार होऊ द्या आणि मगच हवाबंद डब्यात ठेवा. बघा किती खुसखुशीत झालेत आपले रोट. आत्तापर्यंत व्यवस्थित भाजले गेलेत आणि साजूक तुपाच्या मोहनामुळे याला छान लेयर्स आलेत. नक्की ट्राय करा.